नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईनच्या माध्यमातून आपण जे काही अंकगणित घेत आहेत त्या अंकगणितातला वैवारी हा चॅप्टर पुढे कंटिन्यू होत असेल. वैवारीचे काल काही उदाहरणं झाली असतील ऍपच्या सह्याद्री अकॅडमी संगमनेर ऍपमध्ये. राहिलेली पुढली जी काही एक्झाम्पल असतील ती पुढली एक्झाम्पल आता आपण पाहतोय. वैवारी मधली जी महत्वाची असतील ती अतिशय सोपी उदाहरणं असतात. ज्यांना काही अडचणी असेल त्यांनी मला डायरेक्ट विचारत जा. आता वैवारी मधलं पुढलं जे उदाहरण असेल परीक्षेच्या नजरेनं अतिशय महत्वाचं, विना आणि नाना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर बाळांनो या ठिकाणी 2:5 देण्यात आलेले आहे. तर आणखीन 7 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष होते. यावरून नानाचे आजचे वय किती अशा स्वरूपाचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर नानाचे आजचे वय विचारतात. एकदम गडबड न करता सायलेंट मध्ये प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आपल्याला. पहिला आहे विना आहे, नंतर नाना आहे. यांच्या आजच्या वयाचं आजचं वय दिल्याने आजच्या वयाचं गुणोत्तर बाळांनो या ठिकाणी 2:5 देण्यात आलेले आणि आणखीन 7 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज बाळांनो 70 देण्यात आली. 7 वर्षानंतर वयाची बेरीज 70 आहे. परंतु जे गुणोत्तर दिलं या ठिकाणी पहा, हे आहे विना आणि या ठिकाणी आहे नाना. ओके, विना आणि नाना आहे जे काही गुणोत्तर आहे बाळांनो ते आजच आहे. एकदम गडबड न करता शांततेने लक्ष द्यायचं. जे गुणोत्तर असणार आहे ते गुणोत्तर कधीच आहे, आजच आहे. तुमच्याकडे ऑप्शन आहेत. आजचं गुणोत्तर देण्यात आलेले 2:5 आहे. आजचं गुणोत्तर 2:5 आहे. परंतु या ठिकाणी त्या दोघांच्या वयाची जी बेरीज दिली ना ती बेरीज आजची न देता कधीची देण्यात आलेली आहे, 7 वर्षानंतर. ती बेरीज दिली 7 वर्षानंतर देण्यात आलेली. म्हणजे पहा या ठिकाणी बेरीज 7 वर्षानंतर देण्यात आलेली आहे आणि म्हणतात का आजचं वय किती. मला सांगा 7 वर्षानंतर दोघांच्या वयाची जर बेरीज 70 असेल तर मग आजची बेरीज काय असणार आहे, नानाचे 7 आणि विनाचे 7. 7 आणि 7 14 हे एक्स्ट्रा झालेले आहे. आज त्यांच्या वयाची बेरीज किती असेल, कारण त्यांची 7 वर्षानंतरची बेरीज 70 होणार. लक्षात ठेवा, 7 वर्षानंतर बेरीज 70 होणार म्हणजे विनाचे 7 आणि नानाचे 7. ओके, या ठिकाणी दोघांचे मिळून 14 आहे. तर आपल्याला क्लिअर आहे हे जे 70 बेरीज दिली होती या 70 मधून फक्त 14 वजा करा. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तिथे 6, 10तून 4 गेले 6, 6 मधून 1 गेला 5, म्हणजे त्यांची आजची बेरीज 56 आहे. कारण आपण आजचं गुणोत्तर ऍड करू शकतो पण 7 वर्षाचं गुणोत्तर आपण या कंडिशनला ऍड करू शकत नाही किंवा त्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकत नाही. पण आपण हे तरी करू शकतो का आजचं वय जे आहे या आजच्या वयाची बेरीज किती, दोघांची 56. एकदम सोपं आहे. आजच्या वयाची बेरीज 56 आहे आणि दोन्हीच्या गुणोत्तराचा जो काय बेरीज असणार ती बेरीज करून घेऊ. 5 आणि 2 किती आले बाळांनो, 7. ओके, त्यांनी विचारलंय नानाचं आजचं वय किती. नानाचं आजचं म्हणजे नानाचं गुणोत्तर येणार बाळांनो 5. कारण या ठिकाणी पहा नाना आहे, नानाचं गुणोत्तर 5 आहे म्हणून या ठिकाणी पण गुणाकारात घेतले 5. ओके, सरळ सरळ गुणाकार करा. 7 × 7 7 8 56. आता आपल्याला या दोघांचा फक्त गुणाकार करायचा आहे. 8 गुणाकारामध्ये 5, 8 पंचे 40. म्हणून या ठिकाणी आपल्याला नानाचं जे आजचं वय विचारलंय ते किती असणार बाळांनो, 40 असणार. ऑप्शन क्रमांक 4. कोणाला काय अडचण असेल तर पहा, एकदम शांततेने उदाहरण पाहून व्यवस्थित सोडवा. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट, कविता आणि या ठिकाणी संस्कृती. पुढल्या प्रश्नात म्हणतात कविता आणि संस्कृती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर बाळांनो 3:5 दिलेले आहे. ओके, तर 6 वर्षापूर्वी, आता इथं पहा नीट वाचायचं उदाहरण वाचताना, तर 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष होती. तर संस्कृतीचे आजचे वय किती. तर संस्कृतीचे आपल्याला आजचे वय विचारतात. ओके, ठीक. पहा संस्कृतीचे बाळांनो आजचं वय विचारलं गेलंय आपल्याला. एकदम क्लिअर आहे. पुन्हा कोण आहे इथं, ही आहे कविता. एकदम गडबड न करता ही कविता, दुसरी आहे बाळांनो संस्कृती. कविता आणि संस्कृती आहे. ओके, यांचं या ठिकाणी बोलण्यात आलेलं आजच्या वयाचं गुणोत्तर आहे. आजच्या वयाचं गुणोत्तर देण्यात आलेलं बाळांनो 3 किती आहे, 5 आहे. आजच्या वयाचं गुणोत्तर 3:5 आहे. परंतु त्यांच्या वयाची जी बेरीज देण्यात आली पहा या ठिकाणी बेरीज पण मेन्शन केलेली. बेरीज 6 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 60 होते. एकदम क्लिअर. दोघी आहेत 6 वर्षापूर्वी त्यांची जर 60 होती म्हणजे हिचे 6 आणि हिचे 6, संस्कृतीचे 6 आणि कविताचे 6, म्हणजे आज त्यांच्या वयाची बेरीज किती होणार, हे 6 6 12 वाढले म्हणून यात तुम्ही 12 ऍड करणार. हे झाले 2 बाळांनो, 6 आणि 1 झाले 7. म्हणजे आज त्या दोघींच्या वयाची बेरीज 72 आहे. मागल्या उदाहरणामध्ये काय केलं पाहिलं होतं आपण, त्या ठिकाणी 7 वर्षानंतर दिलं होतं. आय थिंक 7 वर्षानंतर म्हणत होते. या ठिकाणी 6 वर्षापूर्वी. मी एकच एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करण्यासाठी घेतलेलं आहे. मग पहा बाळांनो या ठिकाणी आजच्या दोघींच्या वयाची बेरीज झाली 72. ओके, वयाची बेरीज 72. हे गुणोत्तर दिले, गुणोत्तरांची बेरीज करा. 5 आणि 3 किती झाले बाळांनो, 8 झाले. ओके, आणि आता आपल्याला संस्कृतीचे वय विचारले. संस्कृतीचा गुणोत्तर 5 आहे म्हणून या ठिकाणी गुणाकारात 5 घेतले आपण. सरळ सरळ एकदम साधा गुणाकार आहे. 8 × 8
8×9 72. आता गुणाकार तुम्हाला 9 आणि 5 चा करावा लागेल. 9 गुणाकारात 5 म्हणजे 45 आणि 45 म्हणजे बाळांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4. कोणाला काय अडचण असेल तर तसं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत जा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आता पुढलं उदाहरण आहे. पॅटर्न बदलतोय बाळांनो. पहा, 3 भावंड दिलेली. 3 भावंडांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर देण्यात आलेले. गुणोत्तर आहे आजचं 5×3 3×2 आहे. ओके, 5 वर्षानंतर या ठिकाणी सांगण्यात आलंय का त्यांच्या वयाची जी बेरीज आहे 5 वर्षानंतर म्हणतात त्यांच्या वयाची बेरीज 65 वर्ष होईल. तर सर्वात लहान भावाचे वय किती? पण आजचं वय. म्हणजे तुम्हाला अशा स्वरूपाचे जे उदाहरण आहे ते सोडवताना नीट उदाहरण वाचायचं असं 2दा उदाहरण वाचण्याची गरज नाही आली पाहिजे. खूप शांततेने पेपर सोडवला ना तुम्ही तर कोणत्याच स्वरूपाच्या मिस्टेक होणार नाही. तुम्ही एक उदाहरण 2 वेळा वाचतात मग त्या ठिकाणी असल्याची प्रोसेस ते करतात. परंतु पहिल्यांदाच एकदम व्यवस्थित वाचायचं. भावंडे किती आहेत? 3 आहे. कधीचं वयाचं गुणोत्तर दिलंय? आजचं. पण या ठिकाणी सांगताना काय म्हटले? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज आहे. पहा या ठिकाणी म्हणतात 5 वर्षानंतर बेरीज आहे 65. मला सांगा 5 वर्षानंतर तिघांची बेरीज 65 आहे म्हणजे याचे 5 याचे 5 याचे 5 म्हणजे तिघांचे किती? 15. हे एक्स्ट्रा झालेले. म्हणून आपल्याला 65 मधून बाळांनो 15 मायनस करायचे. 5 मधून 5 गेला 0, 6 मधून 1 गेला म्हणजे किती राहिले? 50. म्हणजे त्यांची आजची वयाची बेरीज किती आहे? आज त्यांच्या वयाची बेरीज आहे 50 आणि आज त्यांचं गुणोत्तर आहे 5×3 आणि 3×2. राईट. आज त्यांचं हे वयाचं गुणोत्तर आहे ना. आज त्यांच्या वयाची बेरीज आपण आताच काढली. या ठिकाणी 50 आहे छेदस्थानात. या तिन्ही पण गुणोत्तरांची बेरीज करा. 5 आणि 3 बाळांनो 8, 8 आणि 2 किती झाले बाळांनो? 10. 10 आले छेदस्थानात. आणि कोणाचं विचारलंय? लहान भावाचं. तर लहान भावाचं गुणोत्तर किती आहे? 2 आहे. म्हणून या ठिकाणी बाळांनो 2 या ठिकाणी आपण मल्टिप्लाय केला, गुणलं. 0ला 0 गेले मग राहिले 5 गुणाकारात 2, 5 2 10. लहान भावाचं जर वय विचारलं असेल तर लहान भावाचं वय आलं बाळांनो 10. ऑप्शन क्रमांक 2. कोणाला काय अडचण असेल तर पहा, मला विचारा. चला नोंद करा तुम्ही पटपट बाळांनो. ठीक, समजलं. आता पुढे पहा 4 नंबरचं उदाहरण आहे. 8 वर्षापूर्वी आई, वडील आणि मुलगा. 8 वर्षापूर्वी म्हणतात. 8 वर्षापूर्वी आई, वडील आणि मुलगा यांच्या वयाचे जे गुणोत्तर दिले ना बाळांनो 3×4 आणि 4×1 दिलाय. किंवा 3×4 4×1 होते. आज त्यांच्या वयाची बेरीज इथं 96 देण्यात आलेली. आज त्यांच्या वयाची बेरीज 96 वर्ष दिली आहे. तर मुलाचे आजचे वय किती? आपण वयाच्या बेरजेमध्ये बदल करू शकतो. आपण वयाच्या वजाबाकीमध्ये किंवा फरकामध्ये बदल करू शकतो. पण आपण वयाच्या गुणोत्तरात बदल करू शकत नाही. कारण गुणोत्तरात आपण सांगू शकत नाही 8 वर्षापूर्वीचं गुणोत्तर हे पण आता आपण काढू शकत नाही. पण आपण हे करू शकतो का 8 वर्षापूर्वी काय होतं? गुणोत्तर 3×4 होतं. तर 8 वर्षापूर्वी यांच्या वयाची बेरीज आपण सांगू शकतो. कारण आज बेरीज किती तिघांची? आज या तिघांची बेरीज बाळांनो 96 आहे. आज यांच्या वयाची बेरीज 96 आहे. तर 8 वर्षापूर्वीची आपण बेरीज सांगू शकतो. काय करू शकतो आपण? या 96 मधून या तिघांचे 8 8 आणि 8 8 2 16 8 24 जे वय असणार त्यातून काय करू शकतो आपण? वजा करू शकतो. 96 मधून बाळांनो जर 24 गेले तर पहा बरं राहिले इथं 2, 9 मधून 2 गेले 7 म्हणजे काय येणार आहे? 8 वर्षापूर्वी आई, मुलगा आणि वडील. काय त्या मुलाचे वडील असतील, ती आई असेल आणि तो मुलगा असेल. त्यांच्या वयाची बेरीज 72 होती. किती होती बाळांनो? 72. ओके. आणि यांचं गुणोत्तर जे होतं 8 वर्षापूर्वी 3×4 आणि 4×1 होतं. मग 4 3 3×4 7 7 आणि 1 8 आलं. मग 8 या ठिकाणी आपण काय करणार? भागून टाकणार. आणि मुलाचं विचारताय म्हणलं मुलाचं गुणोत्तर काय आलंय? 1 आलंय. लिहिलं नाही लिहिलं एक काही फरक पडत नाही. पण आपण इथं मेन्शन केलंय 8 1 8 8 9 72. ओके. मग या ठिकाणी आपलं काय आलं बाळांनो? 9. काय आलंय? 1 युनिट बरोबर 9. या 9चा अर्थ आता एक्स मांडतच नाही. स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये आता एक्स ला व्हॅल्यू राहिला नाही किंवा एक्स बद्दल बोलतच नाही. कारण 1 युनिट म्हणजे काय बाळांनो? 9 आहे. तर आपल्याला काय म्हणतात? मुलाचे आजचे वय किती? तर मुलाचे 8 वर्षापूर्वीचे वय पहा इथं त्याचा युनिट 1 आहे. 9 1 9. हे कधी होतं? 8 वर्षापूर्वी त्याचं वय होतं 9. आजचं वय विचारलंय. मुलं खूप गडबड करतात. 9 दिसलं की लगेच 9 टिक मार्क करतात. परंतु उदाहरण सोडून सुद्धा आपली त्या ठिकाणी मिस्टेक होते. तर त्यांनी काय सांगितलंय का हे 8 वर्षापूर्वी आहे. पण विचारताना काय म्हणले? मुलाचं आजचं वय किती? एकदम शांततेत प्रश्न वाचणं तर सुटल. मग आजचं वय काय? 8 वर्षापूर्वी 9 होतं तर आज काय होणार आहे? 9 आणि 8 यांची बेरीज करा बाळांनो 17 आली. म्हणून ऑप्शन क्रमांक 2. मुलं हुशार मुलं सुद्धा अति उत्साहामध्ये येतं म्हणून अति उत्साहामध्ये अशा गडबडी करतात आणि मग काय होतं? उदाहरण
चुकून जातं आणि ते कधी आन्सर की आल्यानंतर किंवा पेपरच्या ब्लॉक मधून बाहेर पडलं का मग कळतं अरे आपण गडबड केली. ओके, म्हणून लक्षात ठेवायचं वाचताना कधी पण प्रश्न वाचताना माझा एक सगळ्यात महत्वाचा सल्ला असेल तर बाळांनो पेपरचा हातात आल्यानंतर ज्या प्रश्नावर आपण अभ्यास करतो किंवा जो प्रश्न वाचतो त्याचंच उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. बाकीचे विचार डोक्यात ठेवू नका, त्यामुळे तुमच्या मिस्टेक होणार नाही. घ्या नेक्स्ट एक्झाम्पल. पुढल्या उदाहरणामध्ये काय म्हणतात बाळांनो पहा इथं. तर पुढल्या उदाहरणात म्हणतात 7 वर्षापूर्वी अ व ब यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 4:5 होते. 7 वर्षापूर्वी अ आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर बाळांनो अनुक्रमे 4:5 होते. पुढे म्हणतात इथं पहिलं वाक्य संपलं. पुढल्या वाक्यामध्ये सांगतात 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:6 होईल. अनुक्रमे 5:6 होईल. तर अ चे आजचे वय किती? तर अ चे आजचे वय किती? एकदम शांततेत उदाहरण सोडायचं. तर पहिल्यांदा म्हणतात 7 वर्षापूर्वी, नंतर म्हणतात बाळांनो 7 वर्षानंतर, आणि प्रश्न विचारताना काय म्हणतात अ चं आजचं वय किती? अशा उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगतो 2 गुणोत्तर दिलेले असतात. कधी पण पहिल्यांदा वरलं जे गुणोत्तर असतं ना तर पूर्वी आणि नंतर असेल तर वरलं जे गुणोत्तर असतं तर ते बाळांनो पूर्वीचं असतं. वरती कायम पूर्वी असतं आणि 2 नंबरचं गुणोत्तर कायम नंतर असतं. कधी पूर्वी आणि नंतर असतं. आज आणि नंतर असेल तर कायम आज वरती नंतर खाली, आणि पूर्वी आणि नंतर असेल तर पूर्वी वरती नंतर खाली. नंतरचं कायम जागा खाली असते, आजची जागा कायम वरती असते. फक्त याच्यामध्ये जो कायम फिरणार असेल ते पूर्वीचं गुणोत्तर फिरत असतं. ओके, मग पाहू आपण पूर्वीचं गुणोत्तर काय म्हणतात 7 इयर. 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर देण्यात आलेलं आहे बाळांनो 4:5 लिहिलं आपण. एकदम गडबड न करता सायलेंट मध्ये लिहायचं. ओके, त्यानंतर म्हणतात 7 वर्षानंतरचं जे सेकंड गुणोत्तर आहे बाळांनो ते किती झालं 5:6 आहे. ओके, तर ते म्हणतात आजचं अ चं वय सांगा. ओके, अशा स्वरूपाच्या उदाहरणाची मांडणी करा. कधी पण पूर्वीचं गुणोत्तर वरती लिहायचं, नंतरचं गुणोत्तर खाली लिहायचं. ओके, मग अशी मांडणी केल्यानंतर दुसऱ्या गुणोत्तरातला फरक काढा. दुसऱ्या गुणोत्तरातला फरक किती आहे? 6 मधून 5 गेले तर बाळांनो 1 उरणार. गुणाकारात काय करायचं? हे 7 वर्षापूर्वी आणि 7 वर्षानंतर हे दोन दिलेले आहेत त्यांची बेरीज करा. 7 आणि 7 किती आले? 14 आले. तर या ठिकाणी तुम्ही 14 मेन्शन केले छदस्थानात. आता काय करायचं तर बाळांनो यांचा तिरकस गुणाकार करा. यांचा तिरकस गुणाकार केल्यानंतर 5 25 इथे मांडा. त्यानंतर इथं 6 चोक 24 इथे मांडा आणि या दोघांचा फरक काढायचा. 5 25 6 चोक 24 यांचा फरक काढा आणि यांचा फरक किती आला बाळांनो 1 आला. एक एकमेकाला निघून जातील किंवा काही शिल्लक पण राहत नाही. मग या ठिकाणी जे 14 आले ना 14 म्हणजे गणिताच्या भाषेमध्ये 1 युनिट. 1 युनिट बरोबर किती आहे 14. आणि हे जे युनिट येतात ना कायम तर ते कधी पण पहिल्या गुणोत्तरात टाकायचे. ते कोणतंही गुणोत्तर असो, पूर्वीचा असो आजचा असो, पहिल्या गुणोत्तरात टाकून द्या. पहिलं गुणोत्तर होतं तुमच्या बाळांनो 4:5. पण आपल्याला या ठिकाणी कोणाचं वय विचारलं होतं अ चं. मग अ चं जे आहे त्याचं जे गुणोत्तर आहे 4 आहे म्हणून आपण 4 ला कोणी गुणणार 14 न गुणणार. ठीक आहे, चला एवढं उदाहरण सोडून देण्यासाठी मी पुढं पण गुणून देतो. 14 चोक 56 आणि 14 पंचे 70. पण हे कधीचे वय झाले बाळांनो 7 वर्षापूर्वीचं अ चं वय झालं 56 आणि ब चं वय झालं बाळांनो 70. मग त्यांनी जर विचारलं आजचं वय किती तर याच्यामध्ये 7 ऍड करा, याच्यामध्ये पण 7 ऍड करा. 56 मध्ये 7 मिळवले बाळांनो 63, 70 मध्ये 7 मिळवले बाळांनो 77. म्हणजे आपल्याला अ चं वय विचारलं होतं 63. ऑप्शन क्रमांक 3. ओके, कोणाला काय अडचण असेल तर मला परत विचारा. ओके, ठीक आहे, चला व्यवस्थित लिहून पण घ्या. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहता तुम्ही सोडून. यात पण काय म्हणतात बाळांनो नीट वाचायचे. 6 वर्षापूर्वी सेजल आणि आचल यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 4:5 होते. 6 वर्षापूर्वी सेम पॅटर्न उदाहरण दिले मी तुम्हाला. त्यानंतर पुढे म्हणतात 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 11-13 होते किंवा होईल. तर सेजलचे आजचे वय किती? प्रश्न नीट वाचायचा, कोणत्या स्वरूपाची गडबड न करता प्रश्न शांततेने पाहायचं. ओके, 6 वर्षापूर्वी अगोदरच्या उदाहरणात 7 होतं तर याच्यामध्ये किती आले बाळांनो 6 आले. ओके, चला सोडवत प्रयत्न करा तुम्ही, मी आहेच.
चला बाळांनो, आलं असेल. ठीक, पहा बाळांनो पुन्हा एकदा. 6 वर्षापूर्वी मी पूर्वी सांगितलं ना, पहिलं गुणोत्तर लिहायचं पूर्वीचं. जे पूर्वीचं गुणोत्तर असेल ते पूर्वीचं गुणोत्तर मेन्शन करा. 6 वर्षापूर्वी किती होतं बाळांनो गुणोत्तर? तर 6 वर्षापूर्वी सेजल आणि आचलचं गुणोत्तर होतं 4:5. ओके. त्यानंतर 6 वर्षानंतर हे दुसरं गुणोत्तर आहे, नंतरचं पुढं मेन्शन करायचं. 6 वर्षानंतरचं गुणोत्तर झालं बाळांनो या ठिकाणी 11:13. जसं मी तुम्हाला सांगितलं, दुसरं जे गुणोत्तर असेल बाळांनो, तर या दुसऱ्या गुणोत्तराचा फरक काढा. 13तून 11 गेले तर या ठिकाणी राहिले 2. ओके. ही कंडिशन घडली 6 वर्षापूर्वी. 6 वर्षानंतर दोघांची बेरीज करा. 6 आणि 6 किती आले? 12. या ठिकाणी 12 मेन्शन केले छेदस्थानात. आता या ठिकाणी तुम्हाला तिरकस गुणाकार करावा लागेल. 11×5 55 वजा 13 52. ओके. 55 मधून 52 गेले तर बाळांनो या ठिकाणी राहिले 3. 3 न भागून टाका. 3 1 3 3 चौक 12. 4 1 4 4 2 8. 8 म्हणजे बाळांनो 1 युनिट. 8 म्हणजे काय आलं? 1 युनिट. आणि मी तुम्हाला अगोदर पण मेन्शन केलेलं आहे की या ठिकाणी पहिल्या गुणोत्तरामध्ये काय करायचं, ते आलेलं टाकून द्यायचं. पण या ठिकाणी लिहिलं तुम्ही 4:5. या ठिकाणी सेजल विचारली तर सेजल 1 नंबरला. आपण फक्त 4 बद्दलच विचार करणार, बाकीचं डोकं लावत बसायचे नाही. 4 गुणाकारात कोण येणार? युनिट 8. आता हे काय म्हणतात, 6 वर्षापूर्वी आहे म्हणून अधिक काय करून टाका? 6 करून टाका. ओके. 8 चौक 32. 32 आणि 6 बाळांनो किती आलं? 38. म्हणून या ठिकाणी उत्तराला 38 या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. ओके. कोणाला काही अडचण असेल तर तशा स्वरूपाचं तुम्ही मला कळवत जा. इव्हन तुम्हाला युट्यूबला टाकेल असेल तर युट्यूबला पण तुम्ही तशा स्वरूपाचा माझा नंबर आहे, त्या नंबरवरती सांगू शकता. आणि जे मुलं ऍपमध्ये आहे तर तुम्हाला ऍपमध्ये तशा स्वरूपाची SMS करण्याची किंवा मेसेज करण्याची त्या ठिकाणी दिलेलं असतं. तुम्ही डायरेक्ट करू शकता किंवा मला पण संपर्क करू शकता, जे जे तुम्हाला अडचणीचं वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, युट्यूबला मी त्यामधले 1-2 व्हिडिओ टाकत असतो. आणि सध्या मुंबईचा जो पेपर असणार आहे त्या मुंबईच्या पेपरच्या दृष्टिकोनातूनच ऍपमध्ये मी रेकॉर्ड पण बॅचेस टाकलेली आहे. ती फक्त 50 रुपयाची बॅच आहे. कारण का 15 ऑक्टोबर पर्यंत पेपर होऊन जावा अशी अपेक्षा असेल. त्या 15 ऑक्टोबरच्या दृष्टिकोनातून मी ती बॅच त्या ठिकाणी टाकलेली आहे. फक्त 50 रुपये, नथिंग आहे त्या ठिकाणी. आणि 5 वेळा तुम्ही ते रेकॉर्ड पण पाहू शकता. आणि युट्यूबला मी फक्त त्यातले काही काही मुद्दे आहेत ते युट्यूबला अपलोड केलेले असतात व्हिडिओ, जेणेकरून मुलांपर्यंत तुमची शैली आहे ती जावी त्या दृष्टीनं. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ऍपमध्ये पण पाहू शकतात आणि ऍपच्या माध्यमातून तुम्हाला रेकॉर्ड पण बॅचेस अवेलेबल आहे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट पुढलं उदाहरण बाळांनो. आणि ऍप या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, सह्याद्री करिअर अकॅडमी किंवा सह्याद्री अकॅडमी संगमनेर नावाचं ऍप आहे आपलं. ओके. प्ले स्टोअर वरती पहा, तुम्हाला ते भेटून जाईल. आता पुढलं एक्झाम्पल आहे, अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर बाळांनो 5:6 आहे. अनिल आणि सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर बाळांनो आजचं गुणोत्तर या ठिकाणी 5:6 आहे. 6 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर 6:7 होईल. तर 5 वर्षापूर्वी सुनीलचे वय किती? या ठिकाणी अनिल आणि सुनील यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर आहे. अनिल आणि सुनील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर बाळांनो 5:6 आहे. 6 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर बाळांनो 6:7 होईल. तर 5 वर्षापूर्वी सुनीलचे वय किती? एकदम छानसा प्रश्न आहे. जसं मी तुम्हाला बोललो होतो, आजचं जे नाव आहे या ठिकाणी 2 गुणोत्तर आहे. आज जर असेल तर तो कायम वरती असतो. ओके. त्यानंतर दुसऱ्या नंबरला कायम कोण असतो? नंतर असतो. फक्त याच्यात कोण होतं? फ्लेक्झिबल कोण असतो? तर पूर्वी असतो. आजचं गुणोत्तर 1 नंबरलाच असणार कायम. नंतरचं गुणोत्तर कायम कुठं असणार? 2 नंबरलाच असणार. आज कायम 1 असणार नंबरला, नंतर कायम 2 नंबरला. जर पूर्वी आला तर पूर्वी काय करणार बाळांनो? जर नंतर असेल तर पूर्वी वरती जाईल आणि नंतर हा खालीच असो. आणि आज असेल तर आज हा वरती जाईल आणि पूर्वी काय राहील? खाली राहील. ओके. अशा स्वरूपाची उदाहरणं तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील किंवा इव्हन तुम्ही जेव्हा या संदर्भातला अभ्यास करत असताना तुमच्या त्या पुस्तकामध्येही पण तुम्हाला पाहायला मिळून जाते. नाही तर तुम्ही तो प्रॅक्टिस करून पहा. आता इथं म्हणतात काय बाळांनो? अनिल आणि सुनील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे. आजच्या वयाचे गुणोत्तर बाळांनो 5:6 आहे. ते म्हणतात 6 वर्षांनंतर, 7 इयर नंतर पहा काय म्हणतात ते गुणोत्तर आहे बाळांनो 6:7 आहे. ओके. तर 5 वर्षापूर्वी सुनीलचं वय काय? कोणाचं म्हणतात? सुनील या बाजूने. ओके. आता पहा दुसऱ्या गुणोत्तरात कितीचा फरक आहे? 7 मधून जर 6 गेले तर बाळांनो 1 उरला गुणाकारात. आता आपल्याला काय करायचंय? 6 वर्षानंतर म्हणतात. आता तिथे बेरीज करायची गरज येईल का? बिलकुल नाही, कारण आपल्याला फक्त 6 वर्षानंतर दिलेले म्हणून या ठिकाणी बाळांनो 6 मांडले. आता या ठिकाणी पुन्हा आहे तसा गुणाकार. 6 6 36 वजा
7 5 35. 36 मधून जर 35 गेले बाळांनो तर 1 उरतो, 1 ला 1 गेला म्हणजे बाळांनो राहिले कोण 6. 6 म्हणजे तुमचं काय आलं 1 युनिट. 1 युनिट बरोबर किती आहे 6. आणि वय कोणाचं विचारलं सुनीलचं. सुनीलचं या ठिकाणी युनिट किती आहे 6 आहे. अनुपात किंवा गुणोत्तर 6 आहे. 6 गुणाकारात 6 आणि वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी 5 म्हणले. पूर्वी म्हणले वजा करा या ठिकाणी 6 7 36. 36 मधून 5 गेले तर बाळांनो उत्तर यायला पाहिजे होतं 31. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. घ्या पुढलं उत्तर. ए बी सी. ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 व 3:4 आहे. ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर बाळांनो 2:3 व 3:4 आहे. बी चे वय 15 असेल तर ए आणि सी यांच्या आजची वय शोधा. एकदम सोपा आणि साधा प्रश्न आहे, पण त्या स्वरूपाची गडबड न करता सोडवायचा आपल्याला. ओके. तुम्हाला काही अडचण असेल तर मला डायरेक्ट विचारत जा बाळांनो. पहा आता इथं दिलेले ए आहे हा, त्यानंतर हा बाळांनो बी आहे, त्यानंतर पुढे सी आहे. ए बी सी यांचं गुणोत्तर जे मेन्शन करण्यात आलेले बाळांनो 2:3 आणि 3 किती आहे 4 आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं हा जो बी आहे ना या बी चं वय डायरेक्ट देण्यात आलेले 15. असं स्वरूपाचं उदाहरण असेल, गडबड करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. 3 15 हे जे 3 असेल या 3 ला फक्त काय करायचं या 15 ला या 3 न भागून टाका. 3 1 3 3 5 15. म्हणजे याचा अर्थ काय होतो या 3 ला 5 न गुणला असतं तर 15 येणार आहे. प्रत्येक गुणोत्तराला सेम अंकानच गुणलं जातं. इथं 4 ला आहे त्याला सुद्धा कोणी गुणायचं 5 न. इकडे जे काही 2 असेल त्याला सुद्धा कोणी गुणायचं 5 न. मग सांगा 5 1 5 5 2 10. ऑलरेडी हे होतेच 15. 4 1 4 4 5 20. म्हणजे ते दोघांची आजची वय काय आली 10 आणि 20. काय आली 10 आणि 20. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक बाळांनो 2. ओके. सोपं असतं पण आपण शांततेनं सोडवायचं असतं. घ्या पुढे. शीतलचे. ठीक आहे बाळा. नेक्स्ट. या ठिकाणी सांगण्यात आलेल्या शीतलच्या वयापेक्षा रमेशचे वय 15 वर्षांनी जास्त आहे. काय म्हणणं त्यांचं जी शीतल आहे या शीतलच्या वयापेक्षा रमेशचे वय 15 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची जी काही बेरीज देण्यात आलेली बाळांनो ती वयाची बेरीज 33 वर्ष आहे. तर शीतलचे वय किती म्हणतात. तर शीतलचे वय किती. जे मुलं ऍप मध्ये असतील त्या सर्वांना सांगण्यात येत आहे का बाळांनो तुमचा ऍपचा क्लास दररोज दुपारी 2:30 वाजता असेल. 2:30 वाजता ऍप मध्ये लाईव्ह क्लास असेल. बाकीच्या वेळेस तुम्ही रेकॉर्ड पाहू शकतात. ओके. या ठिकाणी पहा शीतलच्या वयापेक्षा रमेशचे वय 15 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे. तर शीतलचे वय किती. शीतलच्या वयापेक्षा रमेशचे वय 15 वर्षांनी जास्त आहे. मग काय करायचं एकदम सोपं आहे. हे 33 जे दोघांची बेरीज आहे त्याच्यातून काय करा जे जास्त आहे ते मायनस करा. ओके. म्हणजे पहा तुम्ही जर 33 मधून जर गेलात तर बाळांनो इथं राहिले 13. 13तून 5 गेले असता तुम्हाला किती राहणार आहे 5 5 10 11 12 13. समजा त्या ठिकाणी तुम्हाला किती राहतील 8 राहतील. राईट. आणि या ठिकाणी 2 आहे. 2 मधून 1 गेला 1 म्हणजे किती राहिले बाळांनो 18. 18. आता दोघं आहेत म्हणून छेदस्थानात कोण घ्या 2 घ्या. बे 1 बे बे 9 18. म्हणून या ठिकाणी कोणाचं शीतलचं वय किती आलं बाळांनो 9 आलं. तर शीतलचं वय किती असणार आहे 9. ऑप्शन क्रमांक 1. शीतलचे वय आले 9. ऑप्शन क्रमांक 1. ओके. पुढलं नेक्स्ट. सध्या अनिलचे वय 50 आहे. काय म्हणतात सध्या जो अनिल आहे म्हणजे आज अनिलचं वय 50 वर्ष आहे व त्याच्या भावाचे वय 25 वर्ष आहे. तर किती वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज 69 होती. म्हणजे मला सांगा तुम्ही आता 69 बेरीज कधी होती असं म्हणतात. तर या ठिकाणी अनिलचं वय आज आहे 50 आणि अनिलच्या भावाचं वय आहे आज 25. म्हणजे आज मितीस या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे बाळांनो 5 आणि 7 म्हणजे 75 आहे. पण ते म्हणतात किती वर्षापूर्वी या दोघांच्या वयाची बेरीज 69 पाहिजे होती. मग तुम्ही सांगा 75 आणि 69 मध्ये कितीचा गॅप आहे 6चा गॅप आहे. दोघांचं वय इथं जर तुम्ही 2 न भागलं तर 3 येते म्हणून उत्तर काय आलं 3 वर्ष. सरळ सरळ. कारण अनिलचं वय 3 आणि त्याच्या भावाचं 3. 3 आणि 3 किती आले असते बाळांनो 6. ओके. म्हणून ऑप्शन क्रमांक 2. किती वर्षानंतर 3. ओके. नेक्स्ट पहा. पुढल्या उदाहरणात काय सांगण्यात आलेले शांततेत पहा. आई आहे आणि वडिलांचे एकूण वय 53 वर्ष आहे. ओके. पुढे म्हणतात आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 7 वर्षांनी कमी आहे. आईचे वय जे आहे ते वडिलांच्या वयापेक्षा 7 वर्षांनी कमी आहे ना. अगोदरचं एक उदाहरण पाहिलं होतं त्यामध्ये म्हटलं होतं का रमेशचं वय शीतलपेक्षा 15 वर्षांनी जास्त आहे. इथं म्हणतात काय बाळांनो
का 7 वर्षांनी आईचं वय वडिलांपेक्षा कमी आहे. मग तुम्ही काय करू शकता, एकदम हे जे काय 53 या 53 मध्ये तुम्ही आईचे जे कमी आहे ते जादा ऍड करून टाका. 53 मध्ये जर तुम्ही 7 मिळवले तर काय होणार बाळांनो, या ठिकाणी 60 होऊन जाईल. किती होईल? 60. ओके, 60 झालं तरी दोघ आहेत म्हणून छेदस्थानात 2 म्हणजे याची निमपट आली 30. वडिलांचे वय 30 आहे, वडील जे आहे त्यांचं वय 30 आहे, आणि आईचं जर वय विचारलं तर 30 मधून जर 7 गेले तर आईचं वय किती आलं असतं? 23. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वडिलांचं वय विचारलं होतं. वडिलांचं वय बाळांनो या ठिकाणी 30 असेल, आणि आईचं जर विचारलं असतं तर आईचं वय किती आलं असतं? 23. सॉरी, किती आलं असतं? 23. ओके, नेक्स्ट आशा आणि नेहा. या ठिकाणी आशा आहे व नेहा आहे, यांच्या वयाचे गुणोत्तर बाळांनो 3:5 असून, आशा आणि नेहा यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयाची बेरीज बाळांनो 40 वर्ष आहे. त्यांच्या वयाची बेरीज ही 40 वर्ष आहे. तर 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल? तर 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल? ओके, आशा आणि नेहा यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर विचारता आपल्याला. ओके, ठीक आहे बाळांनो, पहा तुम्ही पण प्रयत्न करा व्यवस्थितरित्या. एकदम सोपं आहे, कोणत्या स्वरूपाची गडबड करायची नाही. वैवारी एकदम सोपे आहे. आशा आहे, नेहा आहे. आशा आणि नेहा यांच्या वयाचे गुणोत्तर आहे बाळांनो 3:5. ही आहे आशा आणि ही आहे बाळांनो नेहा. आशा आणि नेहा, राईट. त्यांच्या वयाची बेरीज आहे 40, राईट. याला भागून टाका. 5 आणि 3 यांची बेरीज झाली 8. 8 1 8 8 45. 5 म्हणजे आला 1 युनिट. 5 म्हणजे काय आलं बाळांनो? 1 युनिट आला असणार आहे. आता तुम्ही ते वय काढू शकतात. ओके, 5 1 5 5 3 15 5 5 25. हे कधीचे वय बाळांनो? आजची. ही वय कधी आहे? आजची आहेत. मग आपल्याला आज नंतर म्हणतात 10 वर्षानंतर. मग याच्यात 10 मिळवा आणि याच्यात पण 10 मिळवा. 15 मध्ये 10 मिळवले तर बाळांनो किती आले? 25 आले. आणि 25 मध्ये 10 मिळवले तर 35 आले. आता आपल्याला वय नाही विचारली 10 वर्षानंतर, ती तर 10 वर्षानंतरची त्यांची जी गुणोत्तर असतील त्या गुणोत्तरांच्या संदर्भात आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. मग दोघांक पाहिल्यानंतर आपल्याला समजतं या ठिकाणी सरळ सरळ 5 न भाग जाऊन टाकत. 5 1 5 5 5 25. 5 1 5 5 7 35. म्हणून याचं उत्तर यायला पाहिजे होतं 5 7 ऑप्शन क्रमांक 1. 5 7 ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे बाळांनो, काही अडचणी असतील तर विचारत जा. ओके, नेक्स्ट. आता हे पट्टीमधले उदाहरण असतात. पहा, एका व्यक्तीचे आजचे वय, खूप महत्वाचे उदाहरण आहे पट्टीमधले. एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 20 वर्षापूर्वी ती व्यक्ती त्या मुलापेक्षा 12 पट मोठी होती, तर वडिलांचं आजचं वय सांगा. माता जसं आपण ऑलरेडी अगोदरचे उदाहरण पाहिले तसंच आहे. या ठिकाणी पहिल्यांदा मेन्शन करा वडील, त्याच्यानंतर त्या वडिलांचा हा आहे मुलगा. मी पूर्वी पण सांगितलं पहिलं गुणोत्तर लिहायचं असतं ना ते पूर्वीचं लिहायचं असतं, आणि नंतरचं जे गुणोत्तर असतं ना ते सेकंड ते नंतरचं गुणोत्तर असतं. ओके, आता या ठिकाणी काय म्हणतात पहा, या ठिकाणी त्यांनी सांगण्यात आलेलं आपल्याला की बाबा एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. आजच आहे, पूर्वीचं नाही. सॉरी, पूर्वी नसल्यामुळे इथं आज आहे. सॉरी, मी व्यवस्थित वाचलं नाही. आज आहे. एक वडील आहेत, त्या वडिलांच्या मुलाचं तरी त्या वडिलांचं आपल्या मुलाच्या वयापेक्षा किती आहे? दुप्पट आहे. म्हणजे या ठिकाणी वडील जर 2 पट असतील तर मुलगा 1 पट झाला. ते म्हणतात कधी? 20 वर्षापूर्वी. नंतर नाही, आता इथं पूर्वी आलंय नाही का? पूर्वी. चला ठीक आहे. पूर्वी किती आहे बाळांनो? तर 20 वर्षापूर्वी म्हणतात ते त्यांचं 12 पट आहे. वडील आहे 12 पट म्हणजे मुलगा झाला 1 पट. ओके, आता हे उदाहरण सोडवताना काय करायचं बाळांनो? पहा, दुसऱ्या गुणोत्तरचा फरक काढा. 12 मधून जर 1 गेला तर बाळांनो किती राहिले? 11. गुणाकारात कधीची कंडिशन आहे? 20 वर्षापूर्वी. छेदस्थानात आता या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करायचा. 12 1 12. ओके, पुढे जाताना 12 1 12 बे 1 बे. 12 तून जर 2 गेले तर राहिले बाळांनो 10. शून्याला 0 गेला. 11 1 11. 11 2 22. 1 युनिट. 1 युनिट बरोबर किती बाळांनो? तर 1 युनिट बरोबर 22 आहे. मग आपल्याला काय विचारलं होतं? वडिलांचं वय किती? तर या ठिकाणी वडिलांचं आजचं युनिट किती आहे? 4. आणि 1 युनिट बरोबर किती आहे? 22. म्हणून या ठिकाणी वडिलांच्या युनिटला याला गुणून टाका 22 न. 22 1 22. 22 2 44. म्हणून वडिलांचं आजचं जे वय असेल बाळांनो तर ते आलं काय? 44. ऑप्शन क्रमांक 3. चला, कोणाला काय अडचण? नेक्स्ट एक्झाम्पल. 5 वर्षानंतर वडिलांचं वय, 5 वर्षानंतर वडिलांचे वय
त्यांच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. त्यांच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट होते, तर वडिलांचे आजचे वय किती? हे सगळे पट्टीतले जे उदाहरणं असतात ना बाळांनो, एकदम अशीच व्यवस्थित सोडवायचे असतात. आता इथं पहा, इथं दिलंय नंतर म्हटले आणि या ठिकाणी पूर्वी म्हटले. मी तुम्हाला असंच सांगितलंय, आजचं गुणोत्तर असेल तिथे वरती असतं, नंतरचं गुणोत्तर खाली असतं. जेव्हा आज आणि पूर्वी असेल तर काय राहणार आहे? आज वरती पूर्वी खाली. जेव्हा नंतर आणि पूर्वी असेल तर वरती पूर्वी राहतील आणि खाली कोण राहतील बाळांनो? नंतर. नंतरची जागा फिक्स आहे, तो खालीच असतो. आजची जागा फिक्स आहे, वरतीच असतो. फक्त फ्लेक्झिबल कोण असणार आहे? तर पूर्वी असणार आहे. मग या ठिकाणी पहा, आता पूर्वी आहे म्हणल्यानंतर पहिलं गुणोत्तर तुम्ही पूर्वीचं मेन्शन करणार. पूर्वी. ओके. काय आहे वडिलांचं? इथं आहे वडील आणि बाळांनो इकडे आहे मुलगा. वडील आणि कोण आहे? मुलगा. ओके. गडबड करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. पूर्वी किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी. वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होतं, म्हणजे वडील 3 पट असतील तर बाळ 1 पट असेल त्यांचं. ओके. त्यानंतर 5 वर्षानंतर म्हणतात दुसरं गुणोत्तर आहे नंतर. ओके. नंतर म्हणतात वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट आहे, म्हणजे वडील 7 पट असेल तेव्हा त्यांचं बाळ 1 पट असेल. चला दुसऱ्या गुणोत्तरात कितीचा फरक आहे बाळांनो? तर सेकंड गुणोत्तरामध्ये 7 मधून जर 1 गेला तर गुणोत्तरातला फरक राहिला 6चा गुणाकार. हे कधी घडलं? 5 वर्षापूर्वी 5 वर्षानंतर. म्हणून 5 आणि 5 किती आले? 10. ही पटीची उदाहरणं मुलाला थोडी अवघड जातात, पण काही अवघड नाही त्याच्यात. 5 आणि 5 किती आले? 10. आता पहा बाळांनो, या ठिकाणी अतिरिक्त गुणाकार. 7 1 7 मध्ये चिन्ह वाचायचं. 3 1 3. 7 आणि 3चा गॅप जर काढला तर तुम्ही कितीचा गॅप येणार? या ठिकाणी 4चा. या ठिकाणी भाग देऊन टाका. डायरेक्ट 4 न भाग जाणार नाही. मग आपण काय करू शकतो? 2 न भाग देऊ. 2 2 4, 2 5 10, 2 1 2, 2 3 6. म्हणजे या ठिकाणी यांचा गुणाकार 5 3 15. 1 युनिट बरोबर किती आले? 15. ओके. आता या ठिकाणी पहा, आपल्याला पाहायचं आहे 15 आहे, तर आपल्याला वडिलांचं आजचं वय विचारतात. वडिलांचं आजचं वय, पण वडिलांचं 5 वर्षापूर्वीचं युनिट किती आहे? 3 आहे. मग 3 गुणाकारात 1 युनिट बरोबर किती? 15. हे कधीच आहे बाळांनो? तर हे आहे 5 वर्षापूर्वी. आजचं विचारलंय म्हणून याच्यामध्ये ऍड कोण करणार तुम्ही? 5. 15 1 15, 15 3 45 आणि 45 मध्ये जर 5 मिळवले तर बाळांनो उत्तर काय आलं? 50. म्हणून आज वडिलांचं वय 50 आहे. किती असणार आहे बाळांनो? ऑप्शन क्रमांक 3. आज वडिलांचे वय जे असेल ते 50 वर्ष असेल. ओके. आणि मुलाचं म्हटलं असतं तर मुलाचं किती आलं असं बाळांनो? 15 1 15 आणि 15 मध्ये 5 मिळवले असते तर किती आलं असं बाळांनो? 20. ओके. कोणाला काय अडचण? कोणाला काय अडचण असेल तर मला सांगाच. एकदम नॉर्मल. सगळ्यात जास्त मुलं वैवारीमध्ये ना पटीच्या उदाहरणांना घाबरतात. का पट काढताना काय करायचं? तर पट काढताना पण बाळांनो याच पॅटर्नने ती उदाहरणं सोडवायची. अजिबात घाबरायचं नाही. आणि पेपर सोडवताना इव्हन तुम्ही तुमचा क्लासचा पेपर सोडवत असा, अकॅडमीचा पेपर सोडवत असा, इव्हन तुम्ही एखादी प्रिंट काढून टेलिग्रामवरून नेली असेल तो पेपर सोडत असताना तुम्ही 100% जो प्रश्न वाचतात त्याच्यावरती डायरेक्ट फोकस केला तर तुम्हाला उत्तर सहज निघतील. पण तुम्ही जर प्रश्न वाचत असताना बाकीच्या गोष्टींचा विचार करा. मोस्टली मुलांचा प्रॉब्लेम काय होतो? मी पण त्या क्षेत्रातून आलेलो आहोत. प्रॉब्लेम काय होतो? जेव्हा आपण पहिला प्रश्न सोडत असतो आपण त्या दुसऱ्या प्रश्नाचा विचार करत असतो. त्याच्यामुळे पहिल्या प्रश्नामध्ये आपण 100% नीट लक्ष न दिल्यामुळे आपल्याला दोनदा त्या प्रश्नाकडे जावं लागतं. त्यामुळे तशा स्वरूपाची गडबड करायची नाही. 100% कॉन्सन्ट्रेशन त्या एका प्रश्नावरतीच ठेवायचं, म्हणजे उत्तर सहज निघतात. पहा बाळांनो, पुढलं उदाहरण तसंच आहे. या ठिकाणी म्हटले 2 व्यक्तींच्या वयातला फरक आहे. एकदम छान उदाहरण होते. 2 व्यक्तींच्या वयातला फरक जो आहे ना तो 10 वर्ष आहे. 15 वर्षापूर्वी मोठ्या व्यक्तीचे वय हे लहान व्यक्तीच्या वयापेक्षा दुप्पट होते. 15 वर्षापूर्वी दुप्पट होते तर लहान व्यक्तीचे आजचं वय किती? प्रश्न नीट वाचा तुम्ही. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल हा प्रश्न. खूप छान प्रश्न आहे. 2 व्यक्तींच्या वयातला फरक 10 वर्ष आहे. एकदम क्लिअर. 15 वर्षापूर्वी मोठ्या व्यक्तीचे वय लहान व्यक्तीच्या वयापेक्षा दुप्पट होते तर लहान व्यक्तीचे आजचं वय किती? मला सांगा तुम्ही. जन्म होऊन मृत्यूपर्यंत फरक हा कधीच बदलणार नाही. त्या दोघांतला फरक काय? 10च असेल. जन्मापासून मृत्यूपर्यंत कधी कंडिशन बदलणार नाही. मृत्यूपर्यंत असो किंवा कधी पण पहा, 2 व्यक्तीच्या वयातला फरक सेम असेल. तुम्ही आणि तुमचे वडील, तुम्ही तुमचा भाऊ, तुम्ही तुमची बहीण किंवा कोणती व्यक्ती घ्या, त्यांतला फरक हा कधी चेंज होणार नाही. म्हणून यांतला फरक राहिला 10. ओके. 15 वर्षापूर्वी म्हणतात. 15 वर्षापूर्वी यांचं जे गुणोत्तर होतं ते काय होतं बाळांनो? ती व्यक्ती दुप्पट होती. म्हणजे 2 किती होतं? 1 होतं. 15 वर्षापूर्वी फरक 10च असणार आहे. मग मला सांगा 2 मधून 1 गेला म्हणजे काय राहिला? 1च राहिला. मग या ठिकाणी तुम्ही जर भागलं तर 1 युनिट बरोबर किती होते बाळांनो? 1 युनिट बरोबर किती झाले? 10 झाले. पहा आता, मोठा होता 2 आणि लहान होता 1. 10 1 10, 10 2 20 आणि 10 1 10. हे कधीची वय झाली यांची?
15 वर्षापूर्वीचे. मग आज जर म्हटल्यानंतर आपल्याला कोणत्या लहान व्यक्तीचं विचारलंय तर याच्यामध्ये तुम्ही 15 ऍड करा. 10 5 15 25 झालं. म्हणून लहान व्यक्तीचं आजचं जे वय असणार आहे ते किती असणार आहे बाळांनो? 25. एकदम नॉर्मल आहे. म्हणजे तुम्ही किती शांततेने प्रश्न सोडवतात त्याच्यावरती बरंचसं काही डिपेंड असतं. कधी पण लक्षात ठेवा, दोन व्यक्तीच्या वयातला फरक हा कधीच बदलत नाही. हा 10 असेल तर 10च असेल, 15 असेल तर 15च असेल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. असं एक छानसं उदाहरण पहा बाळांनो, सोडवा. 6 वर्षापूर्वी दीपकचे वय अशोकच्या वयापेक्षा 3 पट होते. 6 वर्षापूर्वी दीपकचे वय अशोकच्या वयाच्या 3 पट होते आणि 6 वर्षांनी दीपक हा अशोकच्या 9/7 पट होता का मोठा होता? तर दीपकचे आजचे वय किती? तर दीपकचे बाळांनो आजचं वय किती? सरळ सरळ प्रश्न आहे. ओके, आता पहा कोण कोण दिले तुम्हाला. दीपक पहिला दिलाय बाळांनो दीपक, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढला दिलाय बाळांनो अशोक. दोघांबद्दल बोलतात दीपक आणि काय बाळांनो अशोक आहे. ओके, 6 वर्षापूर्वी आणि 6 वर्षांनी म्हणजे पहा, पहिलं युनिट येणारे पूर्वीचं आणि दुसरं येणारे बाळांनो 6 वर्षानंतरच. हे पूर्वी 6 आणि 6 वर्षानंतर. पहिल्यामध्ये म्हणतात काय बाळांनो, दीपकचे वय अशोकच्या वयाच्या 3 पट आहे. म्हणजे दीपक 3 पट असेल तर अशोक 1 पट झाला. 6 वर्षांनी दीपक अशोक पेक्षा 9/7 आहे. 9/7 म्हणजे 9 बाळांनो 7 आहे असंच मानतात. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सायलेंट मध्ये लिहून टाकायचं. लिहिलं, इकडं लक्ष द्या. 9 मधून 7 गेले तर बाळांनो या ठिकाणी सरळ सरळ किती राहतील? 2 राहतील. गुणाकारात 6 आणि 6, 6 आणि 6 किती होतील बाळांनो? 12. या ठिकाणी 12 मांडून टाका. छेद असताना आता यांचा तिरकस गुणाकार करून टाका. 7 1 7, 7 त्रिक 21, 21 9 1 9. 9 मधून जर 21 गेले तर बरोबर बाळांनो किती राहतील? 12. या ठिकाणी तुम्ही 12 मांडले, 12ला 12 गेले. म्हणजे 1 युनिट बरोबर, 1 युनिट बरोबर किती राहिले बाळांनो? 2. आणि 2 जे असेल, आपल्याला कोणाचं वय विचारलं? दीपकचं. दीपकचा आजचा अनुपात नाही तर 6 वर्षाचा अनुपात किती आहे? 3 आहे. मग सरळ सरळ 3 गुणाकारात युनिट आहे 2. किती वर्षापूर्वी? 6 पूर्वी होतं. म्हणजे आता अधिक आजचं काढायचं तिथं 6 करा. 3 दुने 6, 6 अधिक 6 बाळांनो किती आले? 12. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 दीपकचं. आणि मोस्टली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना हे वाक्य लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरला जो प्रश्न विचारलेला आहे, जे काढायला लावला तेच काढत बसा. बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त वेळ खर्च करू नका. याच्यानंतर वैवारी मधले बाकीचे काही जे उदाहरण असतील बरेचसे असतील अजून, तर ते तुम्हाला डायरेक्ट ऍप मध्ये पाहायला मिळतील आणि युट्यूब वरल्या मुलांना इथपर्यंत असेल बाळांनो. तुम्हाला काय अडचण असेल तर सांगत जा. अजून कोणत्या स्वरूपाच्या चॅप्टर वरती बोलणं अपेक्षा असेल तेही सांगत जा. ओके, धन्यवाद बाळांनो.